नगरसेवक आदित्य पाटील यांच्या वतीने नववर्षानिमित्त या ठिकाणी सगळ्यांचे स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी विविध वेशभूषा करून महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊया. मॅडम काय सांगाल, नववर्षानिमित्त आपण स्वागत यात्रेत सहभागी झालेला आहात, त्यामुळे काय अधिक माहिती? सर्वात आधी तर तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नवीन वर्षाचं स्वागत मी अशा पद्धतीने करते, याचा खूप अभिमान वाटतोय मला. आणि अशा शोभायात्रेमुळे आपल्या मराठी संस्कृतीला आपण जपतोय, ह्याचा पण खूप अभिमान वाटतो. अशा प्रकारच्या शोभायात्रे आपण काढतो तर आपल्याला एक अभिमान वाटतो. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ताईने दिलेल्या आहेत. आपण काय सांगतात, नववर्षानिमित्त जे स्वागत यात्रा काढलेली काय माहिती? ही स्वागत यात्रा दरवर्षी असते. आदित्य दादा नेहमी दरवर्षी खूप छान अरेंज करतो आणि बाईक रॅलीमध्ये आम्ही फार आनंद घेतो. दरवर्षी हा उत्साह आम्ही साजरा करतो. खूप मजा वाटते आम्हाला. अतिशय आनंदाने सगळ्या महिला या ठिकाणी सहभागी होतात. आपण अजून काय सांगाल स्वागत यात्रेत? फार छान आहे सगळ्यांचं स्वागत. मी गोल्ड मेडलिस्ट आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या बाईक्स. मॅडम काय सांगाल स्वागत यात्रेची? स्वागत यात्रा जी बाईकवर आपल्याला काय सांगाल, माहिती काय? छान वाटतंय आम्हाला की आम्ही महाराष्ट्राचं आज गुढीपाडवा आहे, मराठी दिन, मराठी वर्ष, नवीन वर्षाची सुरुवात आहे, तर खूप छान वाटतंय. मराठी वर्षाची नववर्षाची सुरुवात आहे, खूप छान वाटतं. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. आपण अधिक माहिती जाणू. मॅडम काय सांगाल? गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष सर्वांना सुखात आनंदात जाऊ दे. नवीन वर्ष सर्वांना सुखात आणि आनंदात जावं, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या महिलांनी दिलेल्या आहेत. आपण अधिक माहिती घेऊया. मॅडम काय? आज ही रॅली बघून तुम्हाला सर्वांना मराठी अस्मिता किती चांगल्या प्रकारे, आपली ही रॅली बघून अनेकांना मराठी अस्मिता किती चांगल्या प्रकारे आहे हे आपण बघू शकता. या ठिकाणी महिलांची बाईक रॅली आपण बघू शकतो. आदित्य पाटील यांच्या वतीने ही नववर्षानिमित्त स्वागत यात्रेचं आयोजन केलेलं आहे. विविध प्रकारच्या वेशभूषा करून इथे बदलापूर आलेले आहेत. आपण या ठिकाणी सर स्वागत यात्रेनिमित्त आज जे काही एक भव्य दिव्य स्वरूपात आहे, अधिक काय माहिती? स्वागत यात्रा 2026 मध्ये आदित्य नरहरी पाटील यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रम उत्पन्न केलेला आहे आणि खूप उत्सुकता आहे. भरपूर पब्लिक आहे, गर्दी खूप आहे या कार्यक्रमात. कशा प्रकारे नागरिकांचा प्रतिसाद आहे? खूप म्हणजे हजारोच्या संख्येने इथे सगळे नागरिक आदित्य नरहरी पाटील यांनी हा कार्यक्रम उपक्रम राबवलेला आहे. नवीन वर्षाच्या स्वागत यात्रेसाठी सगळे कार्यकर्ते, नगरसेवक आणि पदाधिकारी सगळे उपस्थित आहेत. या वर्षीचं नेमकं वेगळं आकर्षण असं काय आहे का या वर्षात इतर वर्षांप्रमाणे? लेझिम, ढोल पथक जे आहेत, सगळे वेशभूषा, सगळे विद्यार्थी शाळेचे, गुरुकुल, आपला आश्रमशाळा, असे भरपूर शाळेचे विद्यार्थी. नागरिकांना कशा प्रकारे काय आवाहन करा? नागरिकांना एकच आवाहन करू इच्छितो, 2026 नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो. नागरिकांना हे नववर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचे जावं, अशा प्रकारच्या शुभेच्छा पाटील साहेब यांनी दिलेल्या आहेत. आपण बघू शकतो की आदित्य पाटील यांच्या वतीने जो काही हा नववर्षानिमित्त स्वागत यात्रेचा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी साजरा होत आहे. या ठिकाणी ढोल पथक असतील, बाईक असतील, अनेक नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपात आपण बघू शकता. या ठिकाणी घोडे असतील, ढोल पथक असेल, अतिशय भव्य दिव्य असं या स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपात आपण बघू शकता ही शोभायात्रा कात्रप परिसरातून या यात्रेची सकाळपासून सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी तर काय माहिती का अतिशय मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी नागरिकांचा भव्य असा प्रतिसाद आहे. संस्कृती जपण्यासाठी आम्ही छोटस पाऊल उचललं होतं आणि त्याला हा प्रतिसाद मिळतोय त्याचा खूप आनंद आहे. आणि आम्ही सक्सेसफुल नाही तर आपली संस्कृती जपण्यासाठी आपली लोक रस्त्यावर उतरत आहेत त्याचा खूप अभिमान वाटतोय आणि मोठ्या संख्येने सगळे सहभागी होत आहेत. या ठिकाणी वेगळे असं ह्या वर्षीचं काय आकर्षण आहे? यावेळेस पूर्ण डान्स ग्रुप आहे. त्यांनी मराठी आपलं नृत्य सादर करतायत. लाठीकाठी एक गार्गी सोशल अकॅडमी वाले ते सुद्धा यात सहभागी झालेले आहेत. त्यानंतर अनेक लोकांनी वेगवेगळ्या वेशभूषा केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता कोण विठ्ठल बनलाय, कोण वेगवेगळी रूप धारण केली आहे. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, वारगी सगळं मोठं नियोजन म्हणजे खरंच अभिमान वाटतोय. नुकताच आदित्य पाटील त्यांनी सांगितलं की या सगळ्या घटनांचा अभिमान वाटतोय. विविध प्रकारच्या वेशभूषा करून लोक, नागरिक आणि लहान लहान मुलं देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. आपण बघू शकता की ही लहान मुलं जी आहेत ती विविध वेशभूषेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतात. विविध वेशभूषेमध्ये या शोभायात्रेनिमित्त आपण काय अधिक पाहिजे? शोभायात्रा जी निघालेली आहे काय माहिती देणार? शोभायात्रेची माहिती म्हणजे आम्ही आमचा मॉर्निंग वॉक कात्रप तलावाचा ग्रुप आहे आणि म्हणजे दरवर्षीप्रमाणे आम्ही काही वर्ष किती वर्षापासून आपण या योजनेत सहभागी आहोत? आम्ही जवळपास 3 वर्ष झाली. या वर्षाचं वेगळं असं काही आकर्षण आहे? दरवर्षीचं प्रमाण या वर्षाचं काही वेगळं आहे? हो, वेगळं दिसत आहे. वेगळं दिसत आहे यावर्षी. यावर्षी नमस्कार. ह्या वर्षी शोभायात्रा दिसली गेल्या वर्षापेक्षा 100 पटीने म्हणजे तरुणापासून ते लहान लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत वेशभूषा घेतलेली आहे. इतका आनंद आपल्या बदलापूरकरात पहिल्यांदाच बघायला भेटतो. इतका मोठा आनंद बदलापुरात पहिल्यांदाच बघायला मिळतो अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी उपस्थितांनी दिलेल्या आहेत. आणि काय सांगत या स्वागत यात्रेनिमित्त? या स्वागत यात्रेनिमित्त काय सांगत? खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केलेला आहे ही शोभायात्रा आणि आम्ही त्याचा आनंद घेतो आहे. शोभायात्रेमुळे आम्हाला खूप आनंद येतोय की सगळे हे करून सगळ्यांनी वेगवेगळे वेशभूषा केले आहेत. ढोलपथक, लेझिम खूप आनंद वाटते आम्हाला. दिवस अगदी मजाच वाटते जाईल आता. अतिशय आनंद वाटत आहे. या ठिकाणी अनेक दुसऱ्या काही पहिला उपस्थित आहे आपण त्यांचा देखील प्रतिक्रिया घेऊया. मॅडम काय सांगतात? या शोभायात्रेमध्ये सर्वांना सर्व कलाकृतीला वाव मिळाला आहे आणि सगळ्यांचा आनंद गगनात मावेना असा झालेला आहे. सर्व जाती धर्माचे लोक सर्व या शोभायात्रेमध्ये सामील झालेले आहेत. खूप छान वाटतंय. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या आहेत.
अजून काही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ. तर काय सांगाल शोभायात्रेसाठी? एकदम आयुष्यातली एकदम मस्त मजा वाटते आजची. एकदम आनंद आहे. मी 72 वर्ष आले, पण आज प्रथमच या वेशात आपण पदार्थ म्हणजे आनंद घेतोय. हे आता तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे आम्हाला आनंद मिळतोय. तर काय सांगाल? फार मजा आली. हिंदू धर्माचा पवित्र दिवस, या दिवशी सगळ्यांनी उत्साहाने आनंदाने सहभाग घेतला. एवढं लवकर उठून सुट्टी असून सुद्धा हा महत्वाचा होता. बोलताय तुम्ही? हे पहा, या ठिकाणी अजून काही नागरिक आपल्या समोर आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया. सर काय सांगाल? अशी दरवर्षी यात्रा निघाली पाहिजे. हिंदू संस्कृती आपल्या लोकांनी जपली पाहिजे आणि ही परंपरा पुढे चालून ठेवली पाहिजे. हिंदू संस्कृती प्रत्येक हिंदू माणसाने जपली पाहिजे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या आहेत. आपण बघू शकता की विविध प्रकारच्या वेशभूषा आहेत या ठिकाणी आदित्य पाटील यांच्या माध्यमातून कात्रप विभागामध्ये होत आहे. अनेक नागरिक, अनेक लहान लहान मुलं या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. 100 पेक्षा जास्त वेशभूषा या ठिकाणी लहान मुलांपासून तर अगदी वयस्कर नागरिकांपर्यंत अनेक लोकांनी विविध प्रकारच्या वेशभूषा या ठिकाणी केलेल्या आहेत आणि अतिशय उत्स्फूर्तपणे नागरिक या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. सर काय सांगाल? जय जवान जय किसान मेरा भारत महान. जय जवान जय किसान मेरा भारत महान अशा प्रकारच्या उद्घोष या ठिकाणचे उपस्थित जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी दिलेले आहेत. हिंदू सण हा गुढीपाडवा मराठी जो सण आहे तो अतिशय मोठ्या आणि जल्लोषात बदलापूरमध्ये साजरा होत आहे. अजून काही नागरिक आपल्या समोर जोडलेले आहेत. सर काय सांगा? मी दत्ता रामदेव सकपाळ, मॉर्निंग ग्रुप. आम्ही दरवर्षी गुढीपाडवायला दरोपाटाची शोभायात्रा हजर असतो आणि अशी शोभायात्रा दरवर्षी निघावी आमची ही इच्छा आहे. मी किशोर जुमळे, मॉर्निंग ग्रुपचा सभासद आहे. नेहरू बनण्याचा मान मला मिळाला, खूप छान वाटलं. मॉर्निंग ग्रुपचे जे लोक आहेत ते अतिशय म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि हे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर असं वाटतं की 72 ते कोणी 27 आणि 20 वर्षाचा वाटतो. अतिशय वय विसरून हे लोक या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण अजून काही नागरिकांच्या हे घेऊया. या ठिकाणी